तिठ्या तिठ्यावरी शब्दांच्या टकरा ऐकल्या ढेकरा सात्विकाच्या. मूल्यामूल्य झाला विवेक नेटका पोटात पेटका वेगळाची. शब्दांच्या खिंडीत अर्थ आला कामी, शब्दांच्या खिंडीत अर्थ आला कामी, ऐसी ही हरामी पंडितांची. परदुःख झाले प्रज्ञेला पातळ, परदुःख झाले प्रज्ञेला पातळ, नाठाळांची कळ आकळेना. नाठाळांनी केले लंगोटीचे शीड, नाठाळांनी केले लंगोटीचे शीड, त्याची लाज भीड ध्रुवापाशी, त्याची लाज भीड ध्रुवापाशी. पायातील काटा पायासह गेला, पायातील काटा पायासह गेला. ऐसा हा भेटला धन्वंतरी, ऐसा हा भेटला धन्वंतरी. पायातील काटा पायासह गेला. दुःखासह गेला घेऊनिया सुख, दुःखासह गेला घेऊनिया सुख. भूक आणि मुख सवे गेली, भूक आणि मुख सवे गेली. प्रार्थियले काय काय दिले हाती, प्रार्थियले काय काय दिले हाती. मातीवर माती वाढलीस, पायातील काटा पायासह गेला. रीते पण माझे चघळते रेती, रीते पण माझे चघळते रेती. मोत्यांसह स्वाती सांजावली, मोत्यांसह स्वाती सांजावली. ऐसे मुंडलेसी गुंडाच्या गोपाळा, ऐसे मुंडलेसी गुंडाच्या गोपाळा. स्वतः निराळा वाहुनिया, पायातील काटा
शक्ती अंगात असती तर हा निबंध मी कशाला लिहिला असता, आणि नाही म्हणण्याची शक्ती संपादकाच्या अंगात असती तर हा छापला तरी कशाला गेला असता. दिवाळी अंकाची साथ सुरू होताच नाही म्हणण्याची शक्ती नाहीशी होऊ लागते, आणि लेखकांच्या किंवा संपादकांच्या विनयी स्वभावामुळे बहुप्रसव स्त्रीच्या नशिबी येणारी बहुतेक दुःखे प्रतिभेला भोगावी लागतात. याचे सर्वात प्रभावी कारण प्रतिभेच्या अंगात नाही म्हणण्याची शक्ती नसते हेच होय. हा विकार लेखकापुरताच मर्यादित राहिलेला नाही. आपल्या सर्व समाजातील नाही म्हणण्याची शक्ती फार मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे असे म्हणावे लागेल. प्राथमिक शिक्षकापासून पंतप्रधानापर्यंत, म्हणजे समाजाच्या खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत सर्व प्रकारच्या लोकांना नाही म्हणण्याची जबरदस्त भीती वाटते. प्राथमिक शिक्षक पाटलाला भितो तर पंतप्रधान दुसरा कोणाला भितो. कोणी अधिकाऱ्यापुढे नांगी टाकतो तर कोणाला भांडवलदारांची भीड पडते. मग नापास झालेली पोरे वरच्या वर्गात चढू शकतात. कोणत्याही कामाला नालायक ठरलेले लाळघोटे प्रतिष्ठित अधिकारी बनू लागतात. मध्येच एखादा असंतुष्ट आत्मा डोक्यात राग घालून त्रागा केल्याचे सोंग आणतो, पण त्या त्राग्यातील विदूषकी ढंग फार वेळ लपत नाही. सात्विक संतापाचा हा नाटकी आविर्भाव सुद्धा भीतीग्रस्त असण्याचा संभव असतो. कोणता मोठा हत्ती कोणत्या बारक्या मुंगीला भीत असेल कोणी सांगावे. नाही म्हणण्याच्या शक्तीचा ऱ्हास हे आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातील खरे वैगुण्य आहे. लाचलुचपत किंवा वशिलेबाजी ही या विकाराची बाह्य लक्षणे आहेत. राष्ट्रात वशिलेबाजी बोकाळी आहे या बाबतीत सर्व राष्ट्रपुरुषांचे एकमत आहे. लाचलुचपतीला आळा घालणे आवश्यक आहे असा सर्व सरकारी अधिकारी आक्रोश करीत आहेत. लाच देणारे तर ती देऊ नये या मताचे आहेतच, पण लाच घेणारे देखील ती घेणे अप्रामाणिकपणाचे आहे असे प्रामाणिकपणे सांगत आहेत. थोडक्यात म्हणजे आपल्या वैचारिक प्रचाराचे कार्य अगदी सोहळ्याने झाले आहे. पण इतक्या सर्व गोष्टी अनुकूल असूनही आचार बदलण्याचे चिन्ह का दिसू नये. आपल्या राष्ट्राची महान आध्यात्मिक मूल्ये, महात्माजींच्या नावाचा अखंड जप, सर्वांगाला पवित्र करणाऱ्या सत्यमेव जयतेच्या मुद्रा आणि सर्वोदयाची नैष्ठिक उपासना या सर्व मंत्रतंत्रातून एवढी सिद्ध प्राप्त होऊ नये हे आश्चर्य नव्हे काय. पण आश्चर्य करावयाचे झाले तर याहूनही चमत्कारी घटना आपल्या आसपास पुष्कळ सापडतील. मराठी वाङ्मयात अभिजात कलाकृतींची अगर संशोधक साहित्याची भर घालू शकणारे काही लेखक अध्यक्षपदाची घाऊक व किरकोळ कंत्राटे घेताना दृष्टीस पडतात ते तरी कशामुळे. ज्या प्रमाणात त्यांची प्रतिष्ठा व प्रसिद्धी वाढत जाते त्या प्रमाणात त्यांची नाही म्हणण्याची प्रतिकारात्मक शक्ती नष्ट होत जाते असेच म्हटले पाहिजे. या प्रतिभावंतांची ही दुर्दशा पाहिली की पुष्कळ श्रेष्ठ कलावंत माणूस घाणे, अहमन्य, तरेवाईक, हेकट किंबहुना अर्धवट रानटी का असतात याचा उलगडा होतो. वस्तुतः हे स्वभाव विशेष म्हणजे त्यांची संरक्षक साधने असतात. कलेच्या विलासाचे आणि विकासाचे सामाजिक कुतूहलापासून संरक्षण करणारे हे काटेरी कुंपण शेवटी समाजाच्या हिताचेच ठरल्याची उदाहरणे काही कमी नाहीत. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या सर्व संशोधनाचे श्रेय माडीवर गेल्यानंतर शिडी काढून घेण्याच्या त्यांच्या कृतीला आहे. त्यांच्या तोडीचे संशोधन कार्य आमच्यासारख्या जिन्यांच्या चाळीत राहणाऱ्या लेखकांच्या हातून झाले नाही तर त्याची जबाबदारी आजकालच्या अचल आणि अवजड जिन्यावर आहे हे विसरता कामा नये. नाही म्हणण्याच्या शक्तीची ही सार्वत्रिक उणीव निराशाजनक आहे हे खरेच, पण तरीही मी निराश नाही. कारण माझ्या आशेचे उगमस्थान नाजूक असले तरी निश्चित आहे पुरुषांपेक्षा स्त्रियांची नाही म्हणण्याची शक्ती मुळातच फार दांडगी आहे. आपल्या स्त्रियांची नाही म्हणण्याची शक्ती दिवसेंदिवस वाढते आहे आणि त्या शक्तीचा सध्या होत असलेला नाजूक गुलाबी आविष्कार पुढे मागे आपल्या सामाजिक व राजकीय जीवनात अगदी निराळ्या स्वरूपात प्रकट झाल्यापासून राहणार नाही. स्त्रियांच्या हातात सत्ता गेली तर एवढा तरी इष्ट परिणाम निश्चित घडून येईल. नाही स्वरूप जनतेचे राज्य येईल तेव्हा येवो, पण तोपर्यंत तरी हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. कारण सध्या तरी नाही म्हणण्याची शक्ती हीच माणुसकीची खरी कसोटी आहे. म्हणून मागायचे असेल तर एवढेच मागा, हे परमेश्वरा नाही म्हणण्याची शक्ती दे. भारतीय स्त्रियांसाठी लिहिलेलं हे स्थानगीत आहे. कर कर करा मर मर मरा, कर कर करा मर मर मरा, दळ दळ दळा मळ मळ मळा, तळ तळ तळा तळा आणि जळा. कर कर करा मर मर मरा.
कर कर करा मर मर मरा बाज बाज बाजा पाज पाज पाजा पोस पोस पोसा पोसा आणि सोसा. कर कर करा मर मर मरा कर कर करा मर मर मरा धू धू धुवा शिव शिव शिवा चिर चिर चिरा चिरा आणि झुरा. कर कर करा मर मर मरा कर कर करा मर मर मरा कुड कुड कुढा चिड चिड चिडा झीज झीज झिजा शिजवा आणि शिजा.